ॲडव्होकेट जयश्री बी सोनवणे यांना राज्यस्तरीय झाशीची राणी लक्ष्मीबाई पुरस्कार प्रदान। नमस्कार, मी संजना भांबरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबरे यांच्याकडून। अहिल्यानगर येथे 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त स्वर्गीय पैलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व पैलवान नाना डोंगरे व्यायामशाळा निमगाव वाघा तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात संपन्न झाला। या कार्यक्रमात सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनचे सचिव ॲडव्होकेट जयश्री बी सोनवणे यांना देखील राज्यस्तरीय झाशीची राणी लक्ष्मीबाई पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। ॲडव्होकेट जयश्री बी सोनवणे या दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राच्या निवासी संपादिका, रिपब्लिकन आवाज न्यूजच्या उपसंपादिका, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूजच्या वृत्त निवेदिका, त्यासोबतच त्या एक सामाजिक कार्यकर्ता, एक कवयित्री, एक व्याख्याता अशा सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व असून अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम त्या करत असतात। या सर्व कार्याची दखल घेत असता त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय 3रे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे नियोजन करण्यात आले होते। या साहित्य संमेलनात अनेक साहित्यिक, कवी, कवयित्रींनी आपला सहभाग नोंदवला होता। त्यातच कवयित्री ॲडव्होकेट जयश्री सोनवणे यांनी देखील आपली दारुडा नवरा ही कविता सादर करून लग्न झाल्यानंतर ज्यावेळी मुलीचा नवरा व्यसनाधीन असतो त्यावेळी त्या मुलीची आणि तिच्या पोराबारांची, संसारांची जी अवस्था होती ती आपल्या कवितेतून मांडली आणि प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर हुबेहूब ते चित्र उभे राहिले। सर्व भावनिक होऊन निशब्द झाले। त्या कवितेला सर्वांनी आपली पसंती दिली आणि त्याबद्दल त्यांचा सन्मानही करण्यात आला। या कार्यक्रमात ॲडव्होकेट राजेश आसाराम कातोरे, अध्यक्ष अहिल्यानगर बार असोसिएशन, पल्लवी उंबरहडे देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र सुंदरदास, फंड, साहित्यिक व सामाजिक क्षेत्र गीताराम नरवडे, ज्येष्ठ कवी आनंद सार्वे, ज्येष्ठ कवी कवी आत्माराम शेवाडे, पत्रकार बाळासाहेब कोटुडे, साहित्यिक कवी रूपचंद शिदोरे, कार्यक्रमाचे आयोजक पैलवान नानाभाऊ किसन डोंगरे, अध्यक्ष पैलवान किसरवान डोंगरे, बहुउद्देशीय संस्था धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।